सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत। आज दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र लोकाधिकार समिती यांच्या वतीने तारदाळ येथील विनोद कोराणे कारखाना प्रांगणात आबासाहेब पाटील रेंदाळ बँकेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। DRT न्यायालय पुणे यांचा जैसे ते आदेश असताना आबासाहेब पाटील रेंदाळ बँकेचे प्राधिकृत अधिकारी श्री अनिल रेंदाळ यांनी बेकायदेशीरपणे खोटे प्रतिज्ञापत्र मंडळ अधिकारी श्री राजू बावणे कबनूर यांच्याकडे सादर करून त्यांना खोटी माहिती देऊन श्रीमती दीपाली कोराणे यांच्या मालमत्तेचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला आहे। या कामात न्यायालयाचा अवमान केला असून प्रस्तुतची कारवाई म्हणजे सहकारला दिलेल्या स्वायत्तेचा दुरुपयोग आहे। न्यायालयाच्या झालेल्या आदेशाची कल्पना श्रीमती कोराणे यांनी वकिलाकरवी लेखी पत्राने मंडल अधिकारी कबनूर व पोलीस प्रशासनाला दिलेली असताना सदरची बाब घडली आहे। ही गोष्ट फार निंदनीय तसेच प्रशासन बँकेला पूरक वागत असल्याबाबत संशय निर्माण करणारे आहे। अशा गोष्टी घडत राहिल्यास सर्वसामान्य जनतेचा न्यायालयावरचा विश्वास उडू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। यासारखे गैरप्रकार यानंतर शहरामध्ये खपून घेतले जाणार नाहीत याची नोंद सर्व वित्तीय संस्थांनी घ्यावी असा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला। लक्ष देणं आवश्यक आहे की त्याला खत पाणी घालण्याचं काम तर आपण करत नाही ना, असं स्वतः आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता या पोलीस प्रशासनाला गरज आहे असं आज मी नम्रपणाने नमूद करतो। 353च्या कायद्याचा धाक दाखवला जातो। मला सकाळी एक पत्रकार सांगत होते, असेच एका ठिकाणी गेलेले असताना त्यांनी फक्त विचारला आदेश काय आहे, तर पोलिसांच्या अगोदर बँक प्रशासकीय अधिकारी सांगतायत तुझ्यावर 353 दाखल करू। अरे काय 353 तुमच्या बापाच्या घरची प्रॉपर्टी आहे का? माझा स्पष्टपणाने सवाल आहे। 353 सारखे गुन्हे झाले, लोखंडे साहेब वाघमारे साहेबांच्या वरती गुन्हे दाखल झाले। अरे 353 सोडा, सरकारला सुद्धा याची दखल घ्यावी लागली आणि 353 ची हवा काढावी लागली का? तर तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांनी चुकीचा केलेला 353 चा वापर हेच नमूद करून देतो का 353 बदलावा लागला, त्याचं आत्मपरीक्षण कोण करणार? आजच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला पाहिजे। माझे पत्रकार बंधूंना विनंती आहे की चुकीच्या पद्धतीने केलेल्या वापराचा परिणाम म्हणून 353 रद्द करावा लागला किंवा 353 चे जे काही अधिकार दिलेले होते, अमर्याद अधिकार पोलीस प्रशासनाला दिलेले होते, ते 353 चे अधिकार काढून घेण्याचं काम या सरकारने केलं। मी आपल्या समोर सरकारचं सुद्धा अभिनंदन करतो। बेकायदेशीर अमर्याद वापर आणि त्या वापरामुळे होणारी दहशत, ही दहशत माजवण्याचंच काम निव्वळ आजपर्यंत झालं। त्याचे शिकार आम्ही होतो, पण आम्ही सामोरे गेलो। आम्ही प्रशासनाला सांगितलं, न्यायालयावरती आमचा 100% विश्वास आहे आणि म्हणून कोराणेंसारखे कर्जदार न्यायालयाचा दरवाजा ठोठवायला जातात। इथे चुकीच्या पद्धतीने आदेश घेतले जातात। सहकार्य किंवा संरक्षण देणारे पोलीस अधिकारी असू देत किंवा काम करणारे मंडल अधिकारी असू देत, यांना सुद्धा यांच्यावरती कंटेम्प्ट ऑफ पिटिशन दाखल करून न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। प्रॉपर्टीला जे बँकेनं बेकायदेशीर सील केलेलं आहे, खरोखर ते अतिशय निंदनीय गोष्ट आहे। आज विनोद कोराणे यांनी बँकेला, शासनाला, प्रशासनाला तसेच एक प्रत आमच्या संघटनेला तक्रार दिली की बँक माझ्यावर नाहक अन्याय करते, नाहक माझा अत्याचार करते, माझा मानसिक आर्थिक शोषण करते आणि हे थांबवण्यासाठी आम्ही तुमच्या संघटनेला लेखी तक्रार देतोय आणि मला न्याय मिळवून देण्याचं काम तुमच्या संघटनेच्या माध्यमातून झालं पाहिजे। आम्ही लेखी तक्रार आल्यानंतर आम्ही या प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला, कलेक्टरला आणि तहसीलदारला लेखी तक्रारी दिल्या की अमुक अमुक कोराणे या तारदाळ या ठिकाणी लोकांच्यावर अन्याय होतोय, तर तो अन्याय थांबला पाहिजे। शासनानं मध्यस्थी करून तो विषय संपवला पाहिजे आणि त्यांचा सील काढलं पाहिजे। तशीच प्रत आम्ही पोलीस स्टेशनला दिली आणि प्रशासनाला दिली। या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून या सावकाराला खत पाणी घालण्याचं काम या सर्व अधिकाऱ्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। सहकाराच्या नावाखाली जी सावकारकीची लूट चालली आहे ती कुठे तर थांबली पाहिजे। आज या ठिकाणी मी साहेबांना
आमंत्रित केलं की साहेब हा लोकांच्यावर खूप मोठा अन्याय होतोय आणि तुमची उपस्थिती खरोखर गरजेची आहे. साहेबांनी सगळे दौरे कॅन्सल केले आणि इचलकरंजी या ठिकाणी तारदाळ या ठिकाणी साहेबांनी उपस्थिती दिली. त्या साहेबांचे मी मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद देतो. यावेळी महाराष्ट्र लोकाधिकार समिती महाराष्ट्र कार्याध्यक्ष योगेश वाघमारे तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार लोखंडे, श्री विनोद कोराणे यांचेसह भागातील सर्व कार्यकर्ते, नागरिक, पत्रकार बंधू, पोलीस प्रशासन मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवराज न्यूजला त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. आज तारदाळ येथे आबासाहेब पाटील रेंदाळ बँक यांनी DRT न्यायालयाचा स्टे असताना जे कोराणे म्हणून जे कर्जदार आहेत त्यांनी DRT न्यायालयामध्ये पैसे भरून स्टे घेतला होता आणि स्टे घेतलेला असताना मंडल अधिकारी, पोलीस प्रशासन आणि ते बँकेचे अधिकारी यांनी न्यायालयाचा आदेशाचा अवमान करून ते घर, त्यांची फॅक्टरी ताब्यात घेण्याचा आणि ते सील करण्याचा गैरप्रकार केलेला होता. त्याचं निषेध आंदोलन आज होतं आणि ते आंदोलन आम्ही करून जे काय पोलीस प्रशासन किंवा बाकीचे जे महसूल यंत्रणा असेल जे चुकीच्या पद्धतीने काम करतात ते शासनाच्या, समाजाच्या आणि प्रशासनाच्या पटलावर ठेवण्यासाठी आजचं आंदोलन होतं, तो आम्ही कार्यक्रम केलेला. तुमच्या माध्यमातून हे सगळ्यांच्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे की न्यायालयाच्या आदेशाचा सुद्धा अवमान करत असतील, न्यायालयाचा आदेश पायदळीत उडवत असतील तर तो कुणीतरी चव्हाट्यावर आणणं गरजेचं आहे आणि तेच काम आम्ही संघटनेच्या माध्यमातून आज केलेलं आहे. नमस्कार, मी योगेश वाघमारे, महाराष्ट्र लोकाधिकार समिती कार्याध्यक्ष. आज तारदाळ या गावी जो कोराणे, दीपाली विनोद कोराणे यांच्या प्रॉपर्टीचा बेकायदेशीर जी जप्ती केले आबासाहेब पाटील रेंदाळ बँकेने, त्या कोराणे कुटुंबियांनी DRT मध्ये जाऊन न्यायालयाचा स्टे ऑर्डर घेतली असताना त्या बँकेनं मंडलाधिकाऱ्याला संगनमतानं त्या बँकेनं खोटं ॲफिडेविट मंडलाधिकाऱ्याला देऊन जो संगनमतानं त्या कोराणेंचं प्रॉपर्टी सील केले. खरोखर हा विषय निंदनीय आहे. गेल्या 8 दिवसापूर्वी कोरोची या गावी GP पॅसिफिक बँकेनं जो असाच कारभार बेकायदेशीर जे DRTचा स्टे ऑर्डर असताना जी बेकायदेशीर जप्ती करण्याचा प्रयत्न केला, त्या बेकायदेशीर प्रयत्नाला संघटनेनं हाणून पाडलं आणि त्या कर्जदाराला न्याय मिळवून देण्याचं काम संघटनेनं केलंय. जर असा न्यायालयाचा आदेश, न्यायालयाचा अवमान करून जर ही सहकाराच्या नावाखाली सावकारकी चालवलेले जे धेंडे आहेत, तो जर असाच प्रकार करत असतील आणि प्रत्येक वेळेला जर संघटनेला रस्त्यावर उतरून जर या लोकांना न्याय मिळवून देण्याचं जर लोकांची लागत असेल तर हे खरोखर निंदनीय आहे. प्रशासकीय अधिकारी, कलेक्टर असो, तहसीलदार असो, मंडलाधिकारी असो, यांचं काम आहे लोकांच्यावर अन्याय होता कामा नये आणि तो अन्याय या पोलीस प्रशासनाला हाताला धरून ही जे सहकाराच्या नावाखाली सावकारकी चालवले ही धेंडे कुठंतर लोकांना फासावर लटकवण्याचं काम करतायत. जर असं जर होत असेल तर प्रत्येकाने ज्याच्यावर अन्याय होते त्या लोकांनी संघटनेला लेखी तक्रारी करा. खरोखर त्यांना संघटना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही.